नमस्कार. मी डॉक्टर दीपा दिलीप जाधव. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागामध्ये तृतीय वर्ष कला विभागात म्हणजे मराठी विभागाच्या सर्व मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांचे मी प्रथम स्वागत करते. तृतीय वर्ष कला शाखेमध्ये जी नेमलेली मराठी पत्रिका क्रमांक 7 यामध्ये आपल्याला भाषा विज्ञान परिचय आणि मराठी व्याकरणाची रूपरेषा यांचा इथे अभ्यास करायचा आहे. तर भाषा विज्ञान परिचय आणि मराठी व्याकरणाची जी रूपरेषा आहे, ही जी अभ्यास पत्रिका आहे क्रमांक 7 यामध्ये आपल्याला अनेक घटकांचा इथे अभ्यास करायचा आहे. यामधील पहिला घटक आहे तो भाषा, स्वरूप आणि त्यांचे कार्य. तर यामध्ये आपल्याला भाषा म्हणजे काय, भाषेचे स्वरूप काय आहे, त्यांची लक्षणे काय आहेत, त्यांच्या व्याख्या काय आहेत, याचा प्रथम आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तर या भाषेचे स्वरूप आणि भाषेची व्याख्या यांचा अभ्यास करताना आपल्याला प्रथम भाषा म्हणजे काय, की ही भाषा परंपरेने कशी आपण शिकत आलो किंवा आपण ती अवगत केली. तर आता ह्याचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसून येतं की मानवाचे जे आयुष्य आहे, मानवाचे जीवन जे अत्यंत खडतर आणि कष्टप्रद असे होते. म्हणजे माणूस हा असा जगातील प्राणी आहे की त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला तो आपल्या बुद्धीच्या जोरावर. आणि हे सर्व ज्ञानाच्या जोरावर त्याने म्हणजे ज्ञानाच्या आधारे हे सर्व त्याला सफल झालेले आहे. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये बदल 4 क्रांतिकारक शोधांमुळे झालेले आहेत. म्हणजे अग्नी, हत्यार, चाक आणि भाषा. आता भाषा म्हणजे काय, तर आचार विचारांवर देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक असणारी अशी घटना आहे. म्हणजे भाषा हे संप्रेषणाचे माध्यम आहे. आता संप्रेषण म्हणजे काय, तर माहिती प्रक्षेपित करण्यासाठी किंवा साठविण्यासाठी, तयार करण्यासाठी, तिची देवाणघेवाण करण्यासाठी म्हणजे संवाद आपण साधतो, त्याला आपण संप्रेषण असे म्हणतो. म्हणजे भाषा हे कसे आहे, तर संप्रेषणाचे माध्यम आहे. आणि माणसाला भाषेची गरज समूहात राहिल्यानंतरच प्रकर्षाने वाटू लागली. म्हणजे भाषा आता एक ऊर्जा आहे. तर कशी दैनंदिन व्यवहार आपल्या मातृभाषेतून आपण करत असतो. म्हणजे रोज आपण भाषा बोलतो, ऐकतो आणि म्हणजेच भाषेद्वारे आपण आपले विचार, भावना, ज्ञान, अनुभव इत्यादी घटकांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करीत असतो. म्हणजेच या प्रक्रियेला आपण संदेशन असे म्हणतो. म्हणजेच याचाच अर्थ भाषा हे रोजच्या व्यवहाराचे एक आवश्यक असे माध्यम आहे. आता भाषेचा मानवी जीवनाशी तर अशा पद्धतीने एक जवळचा संबंध असतो. आणि जगातील मानव हा समूहांचा अभ्यास आपण केला तर आपल्याला काय लक्षात येतं, की मानव समूहात हा दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी किंवा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कोणती ना कोणती भाषाही वापरत असतो. आता समजा माणसाच्या मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे एक सामर्थ्य असते. म्हणजे भाषेची नियमव्यवस्था जाणून घेण्याचे सामर्थ्य हे उपजत असते. आता मानवी मूल हे भाषा कशी शिकते हे जाणून घेण्याचे वेगवेगळे प्रयत्न भाषा वैज्ञानिकांनी आजपर्यंत सांगितलेले आहेत. आता समजा लहान मूल त्याच्या कानावर पडलेली भाषा तो शिकतो आणि म्हणजे त्यामुळे भाषा संपादन करण्याच्या प्रक्रियेत एखादी भाषा कानावर पडणे ही घटना आपण खूपच महत्त्वाची आहे. आता समजा लांडग्याच्या कळपात वाढलेल्या मुलाला कोणतीच मानवी भाषा येत नाही, पण तो लांडग्यासारखेच आवाज काढू लागतो. ही नेहमी सांगितली जाणारी गोष्ट आपल्याला लक्षात आहे. म्हणजे आपले लक्ष वेधते. म्हणजे भारतीय माणसाचे मूल एक जपानी कुटुंबात वाढले तर तो प्रथम आपली जपानी भाषा शिकतो. म्हणजे याउलट आफ्रिकन माणसाचे मूल समजा मराठी कुटुंबात वाढले तर मराठी बोलू लागतो तो. म्हणजे भाषा संपादनाच्या प्रक्रियेत एखादी भाषा कानावर पडणे महत्त्वाचे असते. पण मुळात मानवी मेंदूमध्ये काय होतं, की भाषा संपादन करण्याचे हे जे सामर्थ्य असल्यामुळे मानवाला भाषा शिकणे शक्य होते. आणि माणूस आणि प्राणी यांच्या भाषा संपादन प्रक्रियेची तुलना केल्यानंतर हे आपल्याला इथे स्पष्ट होते. म्हणजे मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य आहे त्याला आपण भाषिक क्षमता असे म्हणतो. आणि या भाषिक क्षमतेमुळे मूल हे वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मातृभाषा पूर्णपणे आत्मसात करते. आता भाषेचे स्वरूप कसे आहे, तर रेडिओ किंवा आपण एखाद्या दूरदर्शनचा संच बघतो, तर संच बघितल्यानंतर तो बाहेरून बघितला तर खूपच सुपक आणि आकर्षक आपल्याला दिसतो. पण मागच्या बाजूने तो उघडला की त्याच्यात वेगवेगळे खूपच असे गुंतागुंतीच्या रचना आपल्याला केलेल्या दिसतात.
म्हणजे भाषेचे स्वरूप हे असेच गुंतागुंतीचे असते. म्हणजे प्रत्येकाला स्वतःची भाषा येत असल्यामुळे ती खूप सोपी वाटते आहे असे वाटते. पण कोणत्याही भाषेचे स्वरूप समजावून घ्यायला आपण जेव्हा लागलो की तिच्या दूरदर्शन संचाप्रमाणे खूपच गुंतागुंतीच्या रचना आहेत हे आपल्या लक्षात येते. म्हणजेच भाषेतील वेगवेगळ्या स्वरूपाच्या रचना, ह्या रचना म्हणजेच भाषेचे स्वरूप कसे असते हे आपल्याला या आधारे आपल्याला स्पष्ट होते. आता भाषेमध्ये म्हणजे आपण जेव्हा एखादी भाषा बोलतो तेव्हा भाषा ही कशाची बनलेली असते, तर भाषा ही ध्वनींची बनलेली असते. पण मानवी भाषेमध्ये सुट्टे ध्वनी वापरले जात नाही. म्हणजे सुट्टा सुट्टा ध्वनी वापरल्या जात नाही, तर ध्वनींच्या रचना वापरल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे र, ग, ज, स हे मराठी भाषेतील काही ध्वनी आहेत. पण भाषेत ते सुट्टेपणाने कधीच वापरले जात नाहीत. सुट्ट्या सुट्ट्या ध्वनींना मानवी भाषेत अर्थसुद्धा नसतो. म्हणजे मराठीत हे ध्वनी इतर ध्वनीबरोबर रचना करून वापरले जातात. मग त्यांना अर्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ रस आणि जग, तर या रचना ध्वनींपासून तयार करता येतात. म्हणजे भाषेत देखील अशा रचना वापरल्या जातात. आता उदाहरणार्थ क, म आणि ळ हे 3 ध्वनी याच क्रमाने आले तर त्यातून कमळ ही अर्थपूर्ण रचना तयार होते. पण मक्कळ या रचनेत ध्वनी तेच आहेत, पण त्यांचा अनुक्रम बदललेला आहे. या अनुक्रमाला मराठीमध्ये अर्थ नाही. म्हणजेच कमळ म्हणजे गुलाबी रंगाचे पाण्यात उमलणारे एक सुंदर असे फूल. आणि गाय म्हणजे तर काय 4 पाय शेपूट शिंग असलेला दूध देणारा प्राणी. हे अर्थाचे संकेत म्हणजे कमळ आणि गाय या सानुक्रम रचनांच्या मागे आहेत. म्हणजेच इथे आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं की अर्थाचे संकेत सुद्धा रूढीनेच ठरलेले असतात. म्हणजे सानुक्रम रचना आणि तिचा अर्थ यांच्यामध्ये कोणताही कार्यकारण संबंध नसतो. आता गायीला गायच का म्हणायचे, कमळ का नाही, याचे कोणतेही कारण आपण देऊ शकत नाही. फार तर आपण असे उत्तर देऊ शकतो की गायीला गाय म्हणायची रूढी आणि पद्धत मराठी भाषेत आहे आणि म्हणून आम्ही गायीला गाय म्हणतो. भाषा ही रूढी आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्याच्या मागे एक अर्थ असतो. आणि मराठीमध्ये कमळ या रचनेमागे रूढीने दिलेला जो अर्थ आहे, म्हणून कमळ हा मराठीतील शब्द ठरतो. पण मकळ या रचनेमागे रूढीने दिलेला अर्थ नाही, म्हणून मकळचा समावेश मराठीच्या शब्दसंग्रहात होत नाही. आता भाषेचे स्वरूप समजावून घेताना आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे भाषा ही ध्वनींची बनलेली असते. दुसरं एक टॉपिक म्हणजे गोष्ट म्हणजे मानवी भाषेत सुट्टे ध्वनी वापरले जात नाही, तर ध्वनींच्या सानुक्रम रचना वापरल्या जातात. आणि तिसरे म्हणजे भाषेतील ध्वनी रचना सानुक्रम असतात व त्यांच्या मागे अर्थसंकेत असतो. म्हणजे आपण इथे स्पष्ट मी स्वरूप ते सांगितलं ना, कमळ आणि गाय, तर ह्याचा आधार घेऊन हे मी इथे सांगते की भाषेचे स्वरूप समजून घेताना या 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आणि चौथा आहे रचनेचा अनुक्रम व तिच्या मागील अर्थसंकेत हा यादृच्छिक असतो. बघा पुन्हा एकदा मी सांगते की भाषेचे स्वरूप समजावून घेताना आपल्या 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक, भाषा ही ध्वनींची बनलेली असते. मानवी भाषेत सुट्टे ध्वनी वापरले जात नाही, तर ध्वनींच्या सानुक्रम रचना वापरल्या जातात. आणि भाषेतील ध्वनी रचना या सानुक्रम असतात व त्यांच्या मागे अर्थसंकेत असतो. म्हणजे रचनेचा अनुक्रम आणि तिच्या मागील यामध्ये अर्थसंकेत हे यादृच्छिक असतात. म्हणजे भाषेच्या माध्यमातून माणसे परस्परांशी भावनांची आणि विचारांची देवाणघेवाण करू लागतात. म्हणजे यातून समाजाची बांधणी होते. मग कुटुंब, शाळा, महाविद्यालय, संस्था, एखादी धर्मार्थ संस्था, सामाजिक कार्य करणारे संस्था, शासन संस्था, या साऱ्या सामाजिक संस्था भाषेच्या आधारेच विकसित झालेल्या आहेत. म्हणजे भाषा ही माणसाचे दैनंदिन गरजा भागवण्याचे साधन आहे. बोलता यायला लागल्यापासून आयुष्याच्या अखेरीपर्यंत भाषा ही माणसाला साथ देत असते. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले सारे व्यवहार हे भाषेतूनच होत असतात. म्हणजे तसेच नाटक किंवा चित्रपटाचा आस्वाद घ्यायचा असो किंवा राजकीय सभेतून पक्षाचा प्रचार करायचा असेल तर भाषे वाचून या कृती घडू शकत नाही. म्हणजे भाषा निर्माण कशी झाली याच्या वेगवेगळ्या अनेक उपपत्ती मानल्या गेल्या आहेत.
म्हणजे ही भाषा ही ईश्वराने निर्माण केली, राजाने निर्माण केली, समाजाने एकत्र येऊन निर्माण केली किंवा निसर्गाच्या अनुकरणातून माणूस भाषा शिकला. म्हणजे अशी वेगवेगळी उदाहरण यातील काही म्हणजे उदाहरणे देतात, पण यातील काही उपपत्ती आहेत. पण भाषा निर्माण कशी झाली हे यातील कोणत्याच उपपत्ती ने पुरेसे स्पष्ट होत नाही. म्हणजे विकासाच्या अवस्थेत केव्हा तरी माणसाला तोंडातील अवयवांचा आणि स्वर यंत्रांचा उपयोग विशिष्ट ध्वनी निर्माण करण्यासाठी करता येऊ लागला. पुढे मग त्याने काय केले, बुद्धी कौशल्याने एकदम प्रयत्नपूर्वक ध्वनी संकेत निर्माण केले आणि मग भाषा तयार झाली. म्हणजे भाषेमुळेच अनुभवांचे स्थलांतर होते. एका व्यक्तीचा अनुभव हा भाषेमुळेच दुसऱ्याला समजतो. म्हणजे भाषेमुळे मानवाचे म्हणजे अनुभवांचे कालांतर होते. म्हणजेच भाषेबद्दल आपण एवढेच भाषेची अशा पद्धतीने स्वरूप लक्षात घेत असताना भाषेची जी लवचिकता आहे, म्हणजे मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषेचे अस्तित्व आपल्याला जाणवते. म्हणजे भाषेद्वारे आपण रागवतो, प्रेम करतो, शिव्या देतो, ओव्या गातो, त्या निर्देशित करतो, वर्णन करतो, आज्ञा एखाद्याला देतो. म्हणजे भाषा हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य असा घटक आहे. आणि प्राणीमात्राच्या तुलनेत माणसाने काय केले, की स्वतःची जी प्रगती करून घेतली आहे तिच्या मुळाशी त्यांची भाषाच असते. म्हणजेच समजा ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतलेला परंतु कर्मधर्म संयोगाने मुस्लिमांकडे वाढलेल्या मुलाची भाषा ही मराठी नसून मुस्लिम छाप मात्र मराठीचंच असेल. याचा अर्थ काय, की मराठी भाषा ही वंश परंपरागत नसते. आता भाषा ही मानवनिर्मित एक सामाजिक संस्था आहे. आता भाषा ही मानवनिर्मित एक सामाजिक संस्था आहे. म्हणजे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याने जगाची निर्मिती ज्यावेळेला झाली त्यावेळी या जगात विविध प्रकारची प्राणीसृष्टी अस्तित्वात आली. म्हणजेच मानव देखील प्राणीसृष्टीचा एक घटक आहे आणि तो म्हणजे घटक बनला. म्हणजे मानवाने बुद्धीच्या जोरावर जगाला, हा मानव आहे बुद्धीच्या जोरावर जगाला जिंकू शकतो. म्हणजे सर्व प्राण्यांपेक्षा त्याला मिळालेला जो अमूल्य ठेवा आहे तो म्हणजे भाषा. आणि ही भाषा सामाजिक संसाधन आहे आणि या भाषेमुळेच मानवाला इतर प्राण्यांहून वेगळे करता येत. तो भाषेचा उपयोग हा करून आपण भावना व्यक्त करू शकतो. म्हणजे इथं काय, भाषा ही सामाजिक संसाधन आहे. म्हणजे भाषेमुळे मानवाला आपण काय करतो, इतर प्राण्यांहून वेगळा करू शकतो, करता येते. म्हणजे भाषेचा तो आपण उपयोग करून भावना आपण आपल्या मनातील भाव त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणजे रोजचे व्यवहार करण्यासाठी आपल्याला भाषेचाच उपयोग करावा लागतो ना. म्हणजेच परंपरा, संस्कृती यांचा वारसा जपण्याचे जे कार्य आहे ते भाषेमुळे पार पडत असते. म्हणजे भाषा ही मानवाला लाभलेली एक निसर्गदत्त अशी देणगी आहे आणि इतर कोणत्याही संपत्तीपेक्षा अनमोल, अमूल्य आणि सतत वृद्धिगत होणारी अशी संपत्ती म्हणजे भाषा आहे. आता भाषा ही एक संकेत प्रणाली आहे. म्हणजे भाषा तर संकेत प्रणाली कशा पद्धतीने आपण म्हणू शकतो, तर भाषा म्हणजे मानवनिर्मित ध्वनींमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेतांची योग्य मांडणी करून विनिमय साधते. ते विनिमय साधणारी किंवा संदेशन करणारी एक सामाजिक संस्था आहे. आता समजा भाषेतील संकेत हे माहीत असेल तर ऐकणाऱ्याला भाषा समजते ना. म्हणजेच प्राण्यांची भाषा, स्काउटमधील भाषा, ध्वजांची भाषा, संगणकांची भाषा, अशा सर्व ठिकाणी भाषा हा शब्दप्रयोग नेहमीच्या अर्थाने न वापरता संकेताची पद्धत किंवा संकेत प्रणाली या अर्थाने आपण वापरलेला आहे. म्हणजे भाषेची संकेत व्यवस्था ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. म्हणजे ध्वनीच्या गुणकारकतेमुळेच आपल्याला भाषा ही सर्वाधिक उपयुक्त संकेत व्यवस्था झाली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक बोलणारा असतो, एक ऐकणारा असतो. म्हणजे बोलणाऱ्याने मुखावाटे उच्चारलेला जो ध्वनी आहे हा भाषेचा आरंभ बिंदू, तर ऐकणाऱ्याने ग्रहण केलेला जो अर्थ आहे हा भाषेचा अखेरचा टप्पा असं आपण समजू शकतो, म्हणजे म्हणू शकतो. म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा असे या दोघांनाही भाषेतील अर्थसंकेत माहीत असणे आवश्यक आहे. आता या भाषेच्या विविध लोकांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये बा. गो. आपटे
या म्हणजे या भाषाशास्त्रज्ञांनी त्यांनी काय म्हटलं, शब्द रत्नाकर या मध्ये भाषेची व्याख्या करण्याचं केलेली आहे. ते म्हणतात की मनातील ज्या कल्पना आहे किंवा या मनातील कल्पना शब्दांच्या द्वारे बाहेर प्रकट करण्याचे जे साधन आहे, ते साधन म्हणजे भाषा आहे. तर मोरो केशव दामलेंनी काय ते भाषेचे दोन प्रकार मानतात. त्यांनी काय सांगितले, एक स्वाभाविक भाषा आणि दुसरी सांकेतिक भाषा. आता स्वाभाविक भाषा म्हणजे काय, तर आपला आवाज किंवा चेहरा किंवा आपले हावभाव, आपण जे बोलत असतो त्या हावभाव करतो ना, म्हणजे यांच्या गुणांनी होणाऱ्या भाषेस आपण स्वाभाविक भाषा म्हणतो. तर दुसरा प्रकार त्यांनी काय सांगितलं की सांकेतिक भाषा. तर अमुक अमुक खुणेने किंवा अमुक अमुक बाबींचे दर्शन घडविता येते, परंतु त्या कल्पनेचे ग्रहण करावे लागते, अशा भाषेस आपण कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा असे म्हणू शकतो. तर प्राध्यापक कृपा कुलकर्णी यांनी भाषेची व्याख्या करताना ते काय म्हणतात की भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून उद्भवलेला आहे. म्हणजे भाष म्हणजे शब्द, आवाज उत्पन्न करणे शब्दांच्या आधारे. म्हणजे भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ आणि उचित ध्वनींचा समूह आहे. तर ना. गो. कालेलकर यांनी हे काय म्हणतात की मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी भाषा ही एक पद्धती आहे, असे ना. गो. कालेलकर म्हणतात. त्याचप्रमाणे इथे आपल्याला भालचंद्र नेमाडे यांनी देखील साहित्याची भाषा हे त्यांचं पुस्तक आहे. तर त्यांनी देखील भाषेची व्याख्या करताना ते देखील म्हणतात की खास मानवी अशी वाचनाची व्यवस्था म्हणजे किंवा संदेश वाहनाची व्यवस्था खास म्हणजे मानवी अशी संदेश वाहन करतो, म्हणजे आपल्या मनातील विचार आपण दुसऱ्यांना सांगतो, म्हणजे संदेश वाहनाची व्यवस्था म्हणजे भाषा आहे, असे भालचंद्र नेमाडे म्हणतात. म्हणजे एकंदरीत आपण विचार केली की मानवी भाषेची सुरुवात केव्हा आणि कुठे झाली याचा विचार करताना भालचंद्र नेमाडेंनी असे म्हणतात की मानवी वंशशास्त्रज्ञांच्या मते सुमारे म्हणजे 40 लक्ष वर्षांपूर्वी मानव हा द्विपात झाला. म्हणजे तेव्हापासून 20 लक्ष वर्षे मानवी मेंदूंमध्ये भाषेचे केंद्र हे एक जीवशास्त्रीय गरज म्हणून विकसित होत गेले. आणि त्यानंतर मग भाषेला अनुसरून मानवाची संवेदनशीलता ही घडत गेली. म्हणजे सुमारे 50,000 वर्षांपूर्व मानवाची समृद्ध संवेदनशीलता घडली आणि मग त्या सुमारास जगभराच्या सर्व मानवी समूहाच्या भाषा या अस्तित्वात आल्या. म्हणजे सुमारे 10,000 वर्षांपूर्वी या सर्व भाषा संदेशवहनाच्या लवचिक, सक्षम आणि समृद्ध व्यवस्था म्हणून वापरल्या जाऊ लागल्या असाव्यात, असे भालचंद्र नेमाडे हे म्हणतात. म्हणजे जगातल्या भाषा या सुमारे 10,000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्या असाव्यात आणि त्यानंतर मग सातत्याने विकास होत गेला असावा. तसेच त्या भाषांमध्ये मग परिवर्तन झाले असावे. म्हणजे एकंदरीत भालचंद्र नेमाडे हे आपले विचार अशा पद्धतीनं त्यांनी मांडलेले आहेत. आता ही भाषेची व्याख्या अशा अनेक वैज्ञानिकांनी भाषेची किंवा व्याख्या अनेक लोकांनी सांगितलेल्या आहेत. तर आपल्याला पुढे असा विचार करतो की भाषेची लक्षणे किती आहेत, तर भाषेची 7 लक्षणे आहेत. म्हणजे भाषा म्हणून ज्या गोष्टी म्हणजे ही 7 लक्षणे यांचा विचार करताना पहिलं लक्षण आहे ते द्विस्तरीय रचना, दुसरे आहे निर्मितीशीलता, तिसरं आहे यादृच्छिकता, चौथं आहे अदलाबदल आणि 5वं म्हणजे एकूण 7 लक्षणे आहेत. त्याच्यामध्ये 5वं आहे विशिष्टता आणि 6वं आहे स्थलकालातीतता, तर 7वं संस्कृती संक्रमण. तर भाषा म्हणून भाषा ही भाषा म्हणून ज्या गोष्टीवरून सिद्ध होते, तर याचा अभ्यास करताना किंवा या भाषेची 7 लक्षणे समजावून घेताना आपल्या C.F. हॉकेट या भाषा वैज्ञानिकाने एक कोर्स इन मॉडर्न लिंग्विस्टिक या ग्रंथात भाषेची 7 लक्षणे सांगितलेली आहेत. त्याच्यामधलं पहिलं लक्षण आहे ते द्विस्तरीय रचना. आता कोणत्याही भाषेची रचना ही द्विस्तरीय असते. म्हणजे पहिल्या स्तरावर मर्यादित मूलध्वनीपासून अगणित शब्द तयार होतात आणि या मूलध्वनींना स्वतःचे अर्थ मात्र नसतात.
परंतु त्यांची हवी तशी आपण सानुक्रम रचना करून त्यातून अगणित आशयबोधक असे संकेत निर्माण करतो. म्हणजे ध्वनींचे संयोग, स्थान परिवर्तन, आवृत्ती इत्यादी साहाय्याने मर्यादित समूहापासून आपण असंख्य सार्थ ध्वनी गट तयार करीत असतो. आणि म्हणजे त्यालाच आपण रूपीम असे म्हणतो. उदाहरणार्थ क, न, आ, या ध्वनींपासून म्हणजे क अधिक आ अधिक न पासून कान, न अधिक आ अधिक क नाक, म्हणजे अशा वेगवेगळ्या सार्थ रचना आपण करतो. म्हणजे मानवाने म्हणजे ही द्विस्तरीय रचना प्राण्यांच्या भाषेमध्ये नसते, पण त्यांच्या भाषेत एका संकेतासाठी एक मूल ध्वनी वापरला जातो. आता समजा कुत्र्याला भूक लागली, तो भू करतो वगैरे, म्हणजे तो त्याच्या ध्वनीमार्फत तो सांगण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरं एक लक्षण आहे ते म्हणजे निर्मितीशीलता. आता भाषेचे सर्वात महत्त्वपूर्ण लक्षण म्हणजे निर्मितीशीलता. आता नोम चॉम्स्की या भाषा वैज्ञानिकाने म्हटले की त्यांनी आपले विचार मांडले, भाषेची शक्ती म्हणजेच निर्मितीशीलता आहे. आणि निर्मितीशीलता म्हणजे कलावंताजवळील सृजनशीलता नव्हे, तर त्या आधारे म्हणजे निर्मितीशीलता म्हणजे माणूस हा भाषेच्या कलागुणांचा व्यवहारात उपयोग करीत असतो. म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपली अभिव्यक्ती अधिकाधिक सुंदर करण्याचा ध्यास लागलेला असतो. म्हणजे नवनवीन रचना करणे, नवनवीन अधिक प्रयोग, उपसर्ग, प्रत्यान्वित शब्द आणि माणसाची अफाट बुद्धिमत्ता यामुळे नवनिर्मिती करत असतो. म्हणजे हे सगळं तो भाषेच्या जोराच्या आधारे करत असतो. म्हणजे भाषा ज्यावेळेला ज्ञात झाली त्याला, त्यावेळेला मनुष्यामध्ये अनेक बदल होत गेले आणि तो विचार करण्यास प्रवृत्त झाला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये भाषा संपादन करण्याची किंवा भाषा म्हणजे म्हणजे त्याच्याजवळ एक सामर्थ्य असणं, भाषिक क्षमता, हे सामर्थ्य असल्यामुळे तो अनेक त्या भाषेच्या आधारे त्याच्यामध्ये अनेक कलागुणांना वाव मिळत गेला. म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपली अभिव्यक्ती अधिकाधिक सुंदर करण्याचा एक ध्यास लागलेला असतो आणि त्या आधारे मग त्यांनी नवनवीन शब्द प्रयोग म्हणजेच आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे त्यांनी हे सगळे शब्दप्रयोग निर्माण केले. म्हणजे नवनिर्मिती करणे त्याला शक्य झालेले. आता भाषा आत्मसात होणे म्हणजे काय, तर भाषिक संरचनेचे किंवा नियम व्यवस्थेचे ज्ञान होणे, असे सहज ज्ञान करून घेण्याचे जे ज्ञानात्मक सामर्थ्य हे मानवामध्ये असते, असा एक युक्तिवाद चॉम्स्कीने केलेला आहे. तर सोस्यूरच्या मते ध्वनी आणि अर्थ या सांगड घालणाऱ्या चिन्हांची व्यवस्था म्हणजे भाषा, असं हा सोस्यूर म्हणतो. आता तिसरं लक्षण म्हणजे यादृच्छिकता. आता यादृच्छिकता या गुणधर्मामुळे भाषेमध्ये जे प्रचलित असणारे जुने संकेत आहेत ते मोडून नवे संकेत निर्माण करता येतात. म्हणजे रूपक, प्रतिमा, प्रतीक या भाषिक सौंदर्य स्थळांचा उपयोग यादृच्छिकतात केला जातो. म्हणजेच काय, तर शब्द आणि शब्दातून सूचित होणारा अर्थ आपल्या इच्छेवर अवलंबून असतो आणि म्हणजेच यादृच्छिक असतो. आता मानवी भाषेमध्ये चिन्हे आणि चिन्हित संदेश यातील नाते हे एकाच एक अशा यांत्रिक स्वरूपाचे नसून ते अप्रत्यक्ष व यादृच्छिक असते. म्हणजे यादृच्छिकता हे मानवी भाषेमागचे सार्वत्रिक असे तत्व म्हणून भाषा विज्ञानात मान्यता पावलेली आहे. म्हणजे मानवेतर संदेशांनाही तुलना करता भाषेचे संदेशानाचे जे सामर्थ्य आहे ते स्वरातील चढ उतारामुळे, शब्द संग्रहाच्या व्याप्तीमुळे, अनुभवाला सामोरे जाण्याच्या गुणधर्मामुळे दिवसागणिक वाढतच असते. आता चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे अदलाबदल. आता कोणत्याही म्हणजे आपण भाषांमध्ये बघा, आदान प्रदान, विनिमयता, अदलाबदल या बाबीचा वापर ह्यांचा वापर होत असतो. म्हणजे एकमेकांच्या ज्या भाषिक रचना आहे, एकमेकांना समजणे आणि एकमेकांनी त्या पुन्हा पुन्हा वापरणे हे विनिमयामुळे शक्य होते. म्हणजे या अदलाबदलीच्या प्रवृत्तीमुळे कोणत्याही मानवाला अनुकरणाने इतर भाषा शिकता येते. म्हणजेच मूळ भाषेतील नवनवीन रचना आपण समजून घेत असतो. म्हणजे हे सगळं विनिमयामुळे भाषा ही अधिकाधिक समृद्ध होतात. म्हणजे परदेशी वस्तूबरोबर त्या वस्तूंची नावे सुद्धा आपण निज भाषेत स्वीकारत असतो. उदाहरणार्थ लिपस्टिक,
म्हणजे म्हणजे या वस्तूच्या स्वीकाराबरोबर तो शब्दही आपण स्वीकारलेला आहे ना. म्हणजेच एकमेकांच्या भाषिक रचना एकमेकांना समजणे आणि एकमेकांनी त्या पुन्हा पुन्हा वापरणे हे मानवी भाषेत शक्य होते. असे अनेक शब्द प्रयोग आहेत. लिपस्टिक बरोबर आपण गॅस पण असे वेगवेगळे शब्द. तर पुढचं आहे ते विशिष्टता हे एक लक्षण आहे. तर भाषेचे सामर्थ्य म्हणजेच संदेशनशक्ती आणि प्रत्यक्ष कृती न पाहता केवळ भाषेद्वारे संदेश सूचना मिळते. म्हणजे भाषेद्वारेच म्हणजे प्रत्यक्ष कृती न पाहता केवळ भाषेद्वारे संदेश सूचना मिळते. म्हणजे त्यातील अर्थ आपल्याला कळतो आणि भाषिक चिन्ह व्यवस्थेच्या आधारे मग सुरळीतपणे आपण ते आत्मसात करीत असतो. म्हणजे याचा अर्थ प्रत्यक्ष कृतीऐवजी ती सूचित करणाऱ्या चिन्ह व्यवस्थेचा उपयोग करून मग आपण इष्ट असं कार्य साधू शकतो. म्हणजे भाषिक चिन्ह व्यवस्थेचा हा एक विशेष गुणधर्म आपण म्हणू शकतो. या विशिष्टतेच्या गुणधर्मामुळे माणसाच्या कार्यशक्तीची बचत होते. उदाहरणार्थ आज आमच्याकडे महाप्रसाद आला. या वाक्यातील महाप्रसाद हा जो शब्द आहे हा सत्यनारायणच्या पूजेच्या आमंत्रणाचे सूचन करीत असतो. आता पुढचं लक्षण आहे ते म्हणजे स्थलकालातीतता. आता कोणत्याही भाषेचा आशय समजून घेण्यासाठी स्थळाचे काळाचे बंधन आपल्याला पाळावे लागत नाही. म्हणजे कुसुमाग्रजांच्या साऱ्या कळ्यांना या कवितेतली कळी कोणत्या झाडावरची आणि कुठे उगवलेली आहे ही अडचण त्यातील आशय समजून घेताना आपल्याला जाणवत नाही. परंतु स्थलकालातीततेच्या या लक्षणामुळे माणूस आपली अभिव्यक्ती भविष्यासाठी राखून ठेवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला सहज फसवण्याची आपल्याला लहर आली तर आपण योग्य संधीची वाट पाहत असतो. तसंच अशी एक कल्पना आपण एप्रिल फूल सारख्या दिवसासाठी राखून ठेवतो किंवा एखाद्याला चांगले पुस्तक पाहून झालेला आनंद लगेच अभिव्यक्त न करता इष्ट व्यक्ती भेटेपर्यंत आपण तो थांबू शकतो. म्हणजे आपण तो व्यक्ती भेटेपर्यंत आपण तो जास्त वेळ थांबू शकतो. असंच पुढचं लक्षण आहे 7वं ते म्हणजे संस्कृती संक्रमण. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषिक वारसा पोचविला जातो तेव्हा त्या भाषेत काही नवीन शब्दांचा संचार होतो तर काही जुन्या शब्दांचा विसर पडतो. म्हणजे प्रत्येक समाजाला स्वसंस्कृती असते आणि ती संस्कृती जतन करणे तिचे संवर्धन करणे आणि तिचे संक्रमण करणे हे भाषेमुळे सहज शक्य होते. म्हणजे नवीन पिढी जुन्या पिढीने सोपवलेल्या या वारशात भर घालत असते. उदाहरणार्थ शेगडी. आता हा शेगडी म्हटले तर हा शब्द कोळशावर चालणाऱ्या चुलीसाठी वापरला जातो. परंतु सद्यस्थितीत गॅसवर चालणाऱ्या किंवा विजेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणाला शेगडीच म्हटले जाते. म्हणजेच अशा प्रकारे आपण भाषेची ही 7 जी लक्षणे आहेत त्यांचा इथे आपण अभ्यास केलेला आहे आणि त्या आधारे आपल्याला इथे भाषेचे स्वरूप भाषेची व्याख्या आणि भाषेची ही जी 7 लक्षणे आहेत ही आपण इथे समजून घेतलेली आहेत. तर ह्या आपण पुढच्या भागामध्ये आपण भाषेचे कार्य कोणते आहेत यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग म्हणजे भाषेचे स्वरूप हे लक्षात घेत असताना आपल्याला काही पुस्तकांचा आधार घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला जे पुस्तकं सांगितलेली आहेत तुम्हाला अभ्यासाला दिलेली आहेत त्या म्हणजे मला इकडे एक पुस्तक तुम्हाला सांगावंसं वाटेल ते म्हणजे भाषा विज्ञान परिचय हे जे पुस्तक आहे ते काळे आणि पुंडे यांचं पुस्तक आहे. या पुस्तकाचा तुम्ही आधार घेऊ शकता किंवा नागो कालेलकर भाषा इतिहास आणि भूगोल किंवा ह्यांचं देखील पुस्तक आहे ते त्याचा देखील ह्याच्यासाठी आधार घेऊ शकता. म्हणजे एकंदरीत आपण भाषेची आता पुढच्या म्हणजे भाषेचा पहिला घटक आहे त्याच्यामध्ये आपण भाषेचे स्वरूप व्याख्या भाषेचे स्वरूप हे कसे गुंतागुंतीचे याचा आपण अभ्यास केला आणि जी इव्हन भाषेची 7 लक्षणे आहेत ती आपण इथे पटवून दिलेली आहे. आता पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट भागामध्ये भाषेची कार्य कोणती आहेत ती देखील महत्त्वाची आहे ना. म्हणजे त्या आधारे आपल्याला पूर्ण भाषा ही कशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत गेली याचा आपण विचार करायचा आहे. तर पुढचा भाग मी लवकरच म्हणजे त्यामध्ये भाषेची कार्य यांचा आपण अभ्यास करूया. ठीक आहे. धन्यवाद.